नमस्कार. नमस्कार. मागच्या वर्षी तुम्ही आपल्या शाळेमध्ये आला होता आणि कलम केलं होतं आणि ते कलम जे आहे ते शेजारचं झाड हे कलम खूप छान असं वाढलेलं आहे. तिथे आपण कलम केले होते आणि हे सगळे कलम आता खूप वाढलेले आणि पुन्हा आपल्या शाळेमध्ये जी झाडं होती त्या झाडांवरती आता कलम आपण केलेलं आहे. तर ही नेमकी प्रोसेस सगळी जी आपण ती पहिल्यापासून बघूया. मला वाटतं मी त्यावेळेस पण विचारलं होतं आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आपण ज्या झाडावर कलम करतो ते म्हणजे त्याचं ओरिजिनल झाड हे संकरित असावं का गावठीच असावं? ते गावठी असावं. असेल तर ते टिकणार नाही किंवा ते झाड होणार नाही, म्हणजे खराब होणार. म्हणून जे झाड ओरिजिनल जे असत तेच गावठी जर असेल तर त्याच्यावरती कलम चांगलं सक्सेस होतं, लॉंग लाईफ चालू शकतो. तर आता जे कलम आपण करतो ते एका झाडावरती सर्वसाधारण किती कलम असावे? आपल्याला जेवढे अपेक्षित आहे 1, 2, 3, 4 किती करू शकतो आपण. 2-3 असेल तर ठीक आहे. कलम करताना आपण सर्वसाधारणतः कोणत्या महिन्यामध्ये कलम करायला पाहिजे? जून ते ऑक्टोबर महिन्यात. जून ते ऑक्टोबर म्हणजे जो पाऊस पडतो त्या पावसाच्या कालावधीमध्ये त्याला अनुकूल असतं आणि त्यामुळे ते कलम पण असतात. आता हे कलम करताना मला हे विचारायचे की कलम केले तर साधारण किती MM ची फांदी असायला हवी? कसंच काय बंधन नाही? बंधन नाही. कसं याची ह्या आपली रोजची जेवढी जाडी तेवढी त्या कलम काढायची जाडी पाहिजे. आता कलम करताना तुम्ही ही जी प्लॅस्टिकची पिशवी ठेवली याचा उद्देश काय? आणि हवा म्हणजे जे वातावरण हे मेंटेनन्स राहावं, म्हणजे ऊन नाही लागू, थंडी नाही पडू, त्याच्यासाठी व्यवस्थित असेल तर ते फुटतं व्यवस्थित. पॉली हाऊस वातावरण मेंटेनन्स. आता त्या जी कलम केला आपण त्या कलमाला म्हणजे जी फांदी घातली आपण त्याच्यामध्ये हे प्लॅस्टिक होतं का कसं होतं? ते प्लॅस्टिक खास कलम बांधणीसाठीच ते प्लॅस्टिक पट्टी मिळते. म्हणजे आपले साधे जे प्लॅस्टिकचे पिशवी आहेत त्याचं नाही चालत? चालू शकेल परंतु तिनं रिझल्ट मिळणार नाही. टिकणार म्हणजे खास कलमसाठीच मिळते. कलमसाठी जी पट्टी मिळते आपल्याला त्याची खासियतलं पण वैशिष्ट्य सांगतो. ती ताणते, आपण जसं ओढू तशी ताणते, त्याच्यावर प्रेशर होतं. ती कलम करताना ती कलमाची काठी तुम्ही छाटता आणि त्याचं ते फेस टू फेस कसं बसलं पाहिजे ते आपण अंदाज आता प्रॅक्टिस केल्यानंतर जमतो बहुतेक कसं बसलं पाहिजे. म्हणजे जिच्यावर कलम करायची यांची कलम आली त्या फांद्या सर्व मग सांगितलं का ती एक तरी बाजू क्लिअर असते. आपण ज्यावेळेला कलम करतो त्यावेळेला कदाचित ही झाड असेल ती पातळ असेल तर एक बाजू सरी आपल्याला जुळून घ्यायची. एक बाजू एक बाजू सारखी केली ना 100% कलम फुटतात. ती जर मध्ये असेल तर ते साल एकमेकाला जर लागले नाही तर ते सक्सेस होऊ शकत नाही. दुसरं एक विचारत होतं जी कलम ज्या झाडाचा आपण आणतो आणि या फांदी बसवतो आपण तर त्याला काही असं डोळे पडलेले म्हणतात, डोळे आलेले म्हणतात. थोडंसं डोळे टिकलेले असायचे त्याला थोडंसं म्हणजे फुटायला थोडंसं लवकर चालणे घ्यायला बरोबर. म्हणजे तरी 10 ते 11 दिवसामध्ये फुटू शकते. आता आज कलम केलं 10-11 दिवस. 11 दिवसांनी हे जे प्लॅस्टिकचे पिशव्या काढायच्या करून त्यानंतर त्याचा वातावरण बघून कसं काय फुटलंय का किंवा काय थोडा 4 दिवस लागतील का ते अंदाज नंतर बघायचा. पण 10-11 दिवसात सक्सेस होतात. जर वातावरण त्याचं मेंटेनन्स राहिलं म्हणजे आता जर ऊन पडलं तर थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर हे वातावरण असं राहिलं सावलीचं 100% 10. आणि पॉलिसी माफक बनून जातं नंतर काढायला नाही आपण सोडून काढायचं. ते किती दिवसांनी काढायचं? 1 महिन्याने काढायचं. जी आपली पत्ती ना 1 महिन्याने पूर्ण जीव झाला वाऱ्याने वाहू झाला नाही ते पडलं नाही पाहिजे, जॉईंट दिसलं नाही. मग महिन्यापेक्षा जास्त जर कालावधी गेला काढायला तर मग तिथं करपूचा पडतो आणि ते मोडून जातं. ते फांदीचा आकार वाढत जातो आणि हे तसंच राहत, हे तुटत नाही आणि मग ते मोडून जातं. त्याच्यापेक्षा आपण एकदा सोडायचं परत हलक्या हाताने बांधायचं. म्हणजे जाडी झाली तर ते चांगलं पाहिजे. वाव द्यायचं. आता एकदा कलम केल्यावर साधारणतः किती वर्षांनी यायला येतात? 2 वर्षात तर सुरुवात होते 100%. कारण ती आपण कलम काढी असते ती आंबे येणारीच झाडाची असते. म्हणजे ऑलरेडी चालू झाला परिपक्व असतो. म्हणजे एकाच झाडावरती आपण अनेक प्रकारचे कलम करून अनेक प्रकारच्या आंब्यांचा. आता याच्यावर कुठले कलम केले? आता आपण केशर आहे, हापूस आहे आणि बदाम आहे 3 व्हरायटी याच्यावर भरलेले आहेत आपण. आणि याच्यावरती सुद्धा 3 व्हरायटी आहेत. याच्यावरती केशर, हापूस आणि बदाम आहे याच्यावरती. याला 1 वर्ष नाही झाला अजून, 11 महिने झाले. हो म्हणजे पुढच्या वर्षी याला याच्यात 12 येणारच आहे. या ठिकाणी विद्याविकास मंदिर विद्यालयामध्ये काही आंब्याची कलम आहे. हे आंब्याचे कलम करण्यासाठी विद्यालयामध्ये सुदाम काका हडवळे आलेले आहेत
आणि त्यांनी छान प्रकारे मागच्या वर्षी एक झाडावरती जे आहे 3 प्रकारचे कलम केलेले होते आणि आजही त्यांनी या ठिकाणी येऊन हे कलम केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे कलम करणं आणि ते विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये त्या गोष्टी आहेत त्याबद्दलची सखोल माहिती ते विद्यार्थ्यांनाही देत असतात. त्यानिमित्ताने एक विज्ञानाचं आमचं प्रात्यक्षिकही याच्यामध्ये होऊन जातं. अशा या सुदाम दादांना विद्यालयाच्या वतीने मी यांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.